उमेदवारी अर्ज दाखल मी पण घेतला होता, वसंत भाऊंनी पण घेतला होता, परंतु मी तो दाखल केला नाही. दाखल करण्याच्या पाठीमागे मला असं वाटलं की कालच माझे सहकारी आणि वसंत भाऊंनी सांगितलं की निवडणूक आणि वास्तव आहे याबद्दल मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांना सांगण्याची आवश्यकता नाही. एकूण मतं 610 आणि गणिताचं जर आपण पाहिलं तर केवळ या निवडणुका म्हणून लढवणं कितपत संयुक्तिक आहेत याचा एक सारासर विचार आम्ही करून मी तो निर्णय घेतलेला आहे. पण अर्ज घेण्याच्या आधी तुमची आकडेमोड झाली असेल, मग अर्ज घेतल्यानंतर असं काय तुम्हाला आकडेमोड नंतर पण होऊ शकते ना. तुम्ही इतके अभ्यासू माझे आमदार आहात, त्याच्यामुळे तुमची आकडेमोड आधी झाल्याशिवाय फॉर्म तुम्ही घेतला नाही, अभ्यासू आहे अशातला काही भाग नाही आहे. मी एक प्रामाणिक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. अभ्यासू वगैरे नाही, मी ग्रामीण भागामधला आहे. अलीकडेच आमच्याकडे नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. हे शहरीकरणाचं राजकारण आमच्याकडे अलीकडे येतं आहे आणि मी आपल्या ठाई प्रामाणिकपणानं काम करतो आहे. तुमचे अतिशय जवळचे मित्र आहेत, ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या सहकार्यासाठीच तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत आपल्याला कसा अर्थ काढायचा तो आपण काढावा, असलं काही नाही. पक्ष आणि निष्ठा काय आहेत मला असं वाटतं की मी त्याच्याबद्दल जास्त तुमच्या पुढे सांगण्याचं काही रात्री आदल्या दिवशी मातोश्रीसोबत तुमची चर्चा सुरू होती. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं देखील होतं की तुम्ही फॉर्म भरा, तरी पण दुसऱ्या दिवशी तुम्ही फॉर्म भरायला गेले नाही. मी सांगितलं ना, सुरुवातीलाच तुम्हाला त्याचा खुलासा मी स्वयंस्पष्ट केलेला आहे की माणसं पात्रता या पलीकडे निवडणुका कुठच्या दिशेने जात आहोत. आता मला असं वाटतं की आपण सर्व सुरूच आहात त्यामध्ये. उद्धव साहेबांचं आपलं बोलणं आलं होतं. उद्धव साहेबांचं माझं नेहमीच बोलणं होतं. अर्ज भरण्यासाठी सांगितलं, आय एम द बिलोड पर्सन ऑफ उद्धवजी. अर्ज भरण्यासाठी सांगितलं असताना पण आपण अर्ज भरला नाही. आता त्यांचा माझा काय संवाद झाला आहे मी तुम्हाला कसं सांगू. मिर्लेकरांचं असं म्हणणं आहे की जो घोडेबाजार सध्या सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला निवडणूक नाही लढायची. नाही, मग मिर्लेकर साहेब माझे ज्येष्ठ नेते, त्यांनी सांगितलं तेच मी विधान माझं आहे असं समजा. नाही, पण यामुळे पक्षाचं अस्तित्व कुठेतरी निवडणूक पक्षाचं अस्तित्व म्हणण्यापेक्षा कोणाचं अस्तित्व कसं राहतंय, कसं दिसतंय हे तुम्ही आम्ही सगळेच पाहतोय. नाही, या निवडणुकीमध्ये पक्षाचं अस्तित्व कमीत कमी दिसलं असतं जरी पराभव असतो. व्ही आणि एम दोन प्रकार आहे, व्हिजन आणि मनी. आता व्हिजन वास्तव्यात उतरवण्याच्यासाठी त्याला आवश्यक जो काही साठा लागतो तो साठ्याचा सर्वस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. नाही, आता हे लक्ष्मणराव एवढं डिटेल कशाचं जुळलं नाही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही या मताशी सहमत आहात का की ज्या पद्धतीनं घोडेबाजार सुरू आहे त्याच्यामुळे तुमच्यासारख्या लोकांना माघार घ्यावी लागेल? अगदी बरोबर आहे ना, सरळ आहे, वास्तव आहे. त्याच्यात आता काय करणार आहे, कुठून आणणार एवढा सगळा साठा. केशव पोरजेंना ऐनवेळी उमेदवारी द्यायला. केशव पोरजे माझा सहकारी अजिबात नाही. आमचं कुणाशी वाद नाही, काही नाही. जे काही आम्ही आता आहोत उद्धवजींबरोबर आणि शिवसेनेबरोबर ते आम्ही समाधानी आहोत. केशव तर मला आत्ता भेटत आहेत. आमचं कुठल्याही प्रकारचं वाद विवाद काहीच नाही. अशी चर्चा सुरू आहे. हां, कशी आहे? भाजपची आणि ठाकरेंच्या सेनेची या निवडणुकीमध्ये छुपी युती आहे आणि ती शिंदे. ते मला असं वाटतं की तो खुलासा करण्याचा अधिकार आदरणीय उद्धवजींचा आणि राऊत साहेबांचा आहे. त्याच्यात माझा कुठलाही सेन आहे, मला याची कल्पना नाही. आदिलांना आपण नाराज आहात? मी माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतंय ना मी किती आनंदी आहे. कसलं नाराज राहायचं. अहो, मला पक्षानं एवढं दिलं आहे. मला सांगा, मी साधारण 93चा शिवसैनिक आहे. साधारण 34 वर्ष झाली. पक्षाने एकदा नाही, आता मला केंद्रशासित प्रदेश म्हणून माझ्या निफाडला बघितलं जायचं की सगळे जिल्हा परिषदचे अर्ज, पंचायत समितीचे अर्ज हे माझ्याकडे AB फॉर्म पक्षानं दिले. 4 वेळा विधानसभेची उमेदवारी दिली, 4 वेळा झेडपीच्या सगळ्या अधिकार मला दिले. यापेक्षा अजून पक्षानं काय दिलं पाहिजे. वयाच्या म्हणजे अर्ध्या आयुष्याच्या नंतर मी छान आहे, आनंदी आहे.